मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. हे बघा, आज आहे बघा शनिवार आणि आता सासूबाईंना नाचणी सत्व केलेलं आहे. मी नाचणी सत्व देणार आहे. नीट बसा, नीट बसा. ती पोती ठेव, नंतर वाचत बसा. थांबा, मी देते. गरम आहे. इकडे बघा शेंगादाणे भाजून घेतलेत. आज आहे प्रदोषा. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, यूट्यूब परिवाराला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. महादेव सगळ्यांना, महादेव बाप्पा सगळ्यांना सुखी ठेवू दे. सगळ्यांचे आरोग्य चांगले राहू दे, भरभराट होते सगळ्यांची. हीच मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते. बघा, इकडे मी काल रात्री साबुदाणा भिजवून ठेवला होता. म्हणलं मिस्टरांना पण ह्यांना पण नाश्त्याला तेच द्यावं, खिचडीच द्यावी. पुन्हा वेगळं काही करायचं आणि खूप दिवसांनी पण ह्यांना त्या निमित्ताने तरी खायला मिळेल. त्यामुळे आता शेंगादाण्याचा कूट बनवते. चला, आता इकडे बनवते मी खिचडी. या सगळेजण नाश्ता करायला. तर इकडे मस्तपैकी बटाटे ना चांगले फ्राय करून घेते. माझ्या विरांचं फार आवडते बटाटे घालून खिचडी. आता विरांसाठी ना थोडंसं साबुदाणा ठेवणार आहे. तो येईल ना दुपारी, तर त्याला बनवून देते पुन्हा. चला इकडे झालेली आहे खिचडी तयार. इकडे मी खिचडी बनवली आणि हे म्हणतात का, मला वाटलं अजून ह्यांचं रील्स बनवणं चालू आहे, तर त्यांचं झाल्यानंतर द्यावं. पण आता म्हणतात झाली केव्हा झाले ही वाट बघते. चला, 10 वाजले टाकता येतील मावशी. हे बघा, सगळी नाश्त्याची तयारी केली तरी अजून त्यांचं रील काय काढणं संपे ना. चला, आता मी ना एकीकडे ॲब्रोजला जायचं आहे. रसिकाच्याच बिल्डिंगमध्ये एकीच्या ॲब्रोज, तर त्या दुसऱ्यांकडनं करून घेत नाही. त्याच्यामुळे मला त्याचे एकच घर आहे असं, मी त्यांच्या घरी जाते, ॲब्रोज करते. हे बघा, आम्ही इकडे विरांशकडे आलेली आहे. पाहतो काय, बघा काय पाहतो शोनो. पिगी काय म्हणतात ते शोनो, त्याला काय म्हणतात करायचं ह्याला? काय बघतोस शोना तू? आता विरांशला मी खिचडी करणार आहे, आंघोळ घालणार आहे. पहिला बुडूशा आंघोळ घालणार आहे, मग खिचडी करणार आहे साबुदाण्याची. ओके म्हणून नाही, डोक्यात नाही घालत बाबू. डोक्यावरनं घालू नको म्हणतो मला. मी डोक्यावरनं कशाला घालेल ग बाळाला माझ्या? कालच डोक्यावरनं घातली ना तुला आंघोळ मी. माझ्या विरांशला मी कालच आंघोळ डोक्यावरनं घातली. आज कसं लगेच डोक्यावरनं आंघोळ घालेल? विरांशला ना डोक्यावरनं आंघोळ घातली की तो घाबरतो, म्हणून नको म्हणतो. शोना, कपडे वाळत टाकू का पहिला? मी कपडे वाळत टाकते, घर आवरते. येतील मावशी आत्ता येतील. गरम व्हायला लागले. आज काय पाऊस येतो काय? चला, विरांसाठी मी आता खिचडी बनवते. विरांश इकडे ये. सोना, विरांशला मी आंघोळ घातली आहे, तर विरांश आला. आता खिचडी बनवते, खिचडी खायची आणि झोपायचं मग. ओके शोना, आज वेगळीच गाडी काढली आमच्या विरांशनी ना. कुठली गाडी काढली माहिती? घोडा. पुढे बघायचं नाही तर पडशील. हे विरांश ना लहानपणाची ही गाडी. हां, विरांश छोटा होता ना तेव्हाची ही गाडी. हो की नाही बघू? घोडा गाडी हे नीट चालवायची. हो शोना, इतकं काय झालं? चला, एक बटाटा घेतलाय. हळू खेळायचं विरांश, जोरात खेळायचं नाही.
काय खाल्लं तू सकाळी? नाश्त्याला काय खाल्लं बाळा तू? चला बाबूला किती वाजले असता? 12:30 पण नाही झालेले आहेत. बटाट्याची साल काढते आणि साल काढली, धुवून घ्यायचे. पिलो हळू दे विरा, लागेल. ऑटोमॅटिक गेली का गाडी? बापरे, आमच्या विरांशानं गाडी ऑटोमॅटिकच जाते. हळू खेळावं राजा, हळू खेळ सोना. तू शहाणा बाळायस ना माझं? विरांश माझा शहाणा आहे आजी, वेडा नाही आहे तो. हळू राजा. चला मिरची घ्यायची. तर तसं नाही करू मी का पडशील. तसं नाही करायचं. तसं नाही करा म्हण्या. तसं नाही करू शोन्या. काय करतो बाळा त्याला? काय तर पाडलं खाली बघ शोन्या, खाली काय तर पाडलंयस तू. काय करायचं शोन्या? हिरवी मिरची संपली का तुमच्याकडची? हिरवी मिरची संपली का? अरे देवा, आता कशी करावं? विरांशकडे नेमकी आज हिरवी मिरची दिसत की. असं नसतं, तुमच्याकडे भरपूर हिरव्या मिरच्या असतात ना बाबू. आज मी माझ्याकडची नाही आणली हिरवी मिरची. चला आता मी जिरा आणि बटाटे याच्यामध्ये टाकते. कढईमध्ये तूप टाकलेलं आहे, जिरे घातलंय आणि बटाटा. विरांशला बटाटा फार आवडतो, त्याच्यामुळे मला बटाटा घालणं भागच आहे. हे पहा, रसिकाकडे ना मिरच्या बारीक करून ठेवल्या त्या बाईने ना, म्हणजे तिच्याकडे मावशी आहेत ना काम करणाऱ्या, त्यांनी ते ठेच्यासारखे बारीक करून ठेवलेत. ते बाई विरांशला दिल्यानंतर लागायची बुळकी. त्याला पोटी व्हायची. माझ्या विरांश बाळासाठी मी खिचडी केलेली आहे छान छान मस्तपैकी. बटाटे भरपूर घातलेत माझ्या विरांशसाठी. आणि विरांश बघा आता किती शहाणा बाळ आहे माहिती आहे का? तुम्हाला दाखवू का गाईज, मित्रमैत्रिणींनो? हे बघा माझा विरांश कसा आहे, किती शहाणा आहे बघा. हां, त्रास नाही देत तो, फक्त बुबाला बघ जवळ घेऊन बसतो आहे. बघ बुबा कसा, त्याच्याशिवाय बुबा ना राहतच नाही विरांशिवाय. ते बुबा आहे ना, कुत्रा आहे ना विरांश, ते खोटं खोटं आहे, खरं खरं नाही आहे. पण विरांश काय करतो, तो बुबा काय करतो, विरांश मला विरांश दादा पाहिजे, मला विरांश दादा पाहिजे म्हणून विरांशला घेऊन बघ बघा बघा बघा. हां, नीट बस राजा, नीट बस. आता तुला खिचडी देणार आहे मी. चला असं हरभऱ्याचं झाडावर चढवावं लागतं. बापरे, गरम झालं काय? चमचा ठेवला होता, चमचा गरम झाला. झाली आहे. लहान मुलांना त्यांच्या तालाप्रमाणे, त्यांच्या मर्जीप्रमाणे, त्यांच्याप्रमाणे आपल्याला त्यांना समजून घेऊन वागायला लागतं. तसं आमचे विरांश आहे. विरांश मर्जीनुसार तू शाळा म्हणून विरांशला सांभाळावं लागतं. तेव्हा काय झाली इकडे खिचडी मस्तपैकी. थोडं ना मी पाण्याचा चिटका मारते. काही दुधाचं पण मारतात, पण मी पाण्याचा चिटका मारला जेणेकरून ना चांगलं
मी दाखवले. चला झाली खिचडी इकडे. बाबू हे बघ खिचडी आणली आजीने. या शोन्याला खिचडी आणली आहे. गरम आहे गरम आहे गरम आहे. शोना तुला आवडती ना. गरम आहे गरम आहे गरम आहे गरम आहे. तू पणजी आजीसारखा काय करायला लागला. तिकडे पणजी आजीला सुद्धा मला असंच म्हणावं लागते, गरम आहे गरम आहे. थांब जरा. चला आत्ता विरांतला झोपवलं, खायला घालून थोडा वेळ खेळला आणि झोपवलं. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.